हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुमच्यासाठी घेऊन आली आहे चॅप्टर नंबर 14 बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. यामध्ये आपल्याला एकच प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. आपण त्याला सोडवायला सुरुवात करूया. तर फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलाय, ॲट अ रेट ऑफ 10% पर ॲनम व्हॉट वुड बी द इंटरेस्ट फॉर 1 year ऑन 6,000 रुपीज. बघा, आपल्याला दिलेला आहे की रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 10%. ठीक आहे. आणि आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे 6,000 रुपीज आणि आपल्याला इंटरेस्ट काय आहे तो विचारलेला आहे. आता हा रेट पर्सेंट आहे म्हणून आपण खाली काय घेणार, 10/100. पर्सेंट मध्ये आहे म्हणून 10/100. इंटरेस्ट माहिती का आपल्याला, नाही. हा इंटरेस्ट किती अमाऊंटला आहे, 6,000ला. म्हणजे बघा, 100 रुपीजला जर आपण 10 रुपीज पे करतोय तर 6,000ला किती पे करणार, समजलंय आता. ठीक आहे. मग आपल्याला हा आय काढायचा आहे इंटरेस्ट, म्हणून दोन्ही साईडला आपण काय करणार, मल्टिप्लाय बाय 6,000. ठीक आहे. 10/100 मल्टिप्लाय बाय 6,000. ठीक आहे. 6,000 वन जा 6,000, 6,000 वन जा 6,000. हे 2 zeros कट, हे 2 zeros कट. काय उरलेलं आहे, 10 मल्टिप्लाय बाय 60. म्हणजे आय ची व्हॅल्यू काय आली, 600. ठीक आहे. म्हणजे इंटरेस्ट किती आहे, 600 रुपीज. मग आपण वर्डमध्ये स्टेटमेंट लिहिणार, देअरफॉर इंटरेस्ट फॉर 1 year इज 600 रुपीज. क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक. सेकंड क्वेश्चन आपल्याला काय दिलंय, महेश डिपॉझिटेड 8,650 इन अ बँक ॲट अ रेट ऑफ 6 PCPA. हाऊ मच मनी विल ही गेट ॲट द एंड ऑफ द इयर इन ऑल. बघा, जी अमाऊंट आपण बँकमध्ये ठेवतो किंवा घेतो, लोन ॲज अ लोन घेतो किंवा आपण ठेवलेलं असतं की जेणेकरून आपल्याला त्याचे व्याज मिळतील. आपण जर घरात नुसते तेवढे पैसे ठेवले तर आपल्याला व्याज मिळेल का, नाही. पण आहेत पैसे तर मग आपण ज्या वेळेला बँकेत ठेवतो मग आपल्याला व्याज मिळतं, त्यालाच आपण इंटरेस्ट म्हणतो. मग इंटरेस्ट किती देणार हे रेट ऑफ इंटरेस्टवर डिपेंड असतं. मग हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याचा दिलेला आहे 6%. मग त्याने जे पैसे बँकेत डिपॉझिट केलेले आहेत तर वर्षाच्या शेवटी त्याला दिलेले पैसे आणि इंटरेस्ट हे मिळून किती येणार आहे हे विचारलंय. बघा, हाऊ मच मनी विल ही गेट एट द एंड ऑफ इयर इन ऑल. एकत्र किती मिळणार, म्हणजे आपल्याला त्याचं किती अमाऊंट इंटरेस्ट येणार आहे ती काढायची आहे. आणि ती अमाऊंट कशात ऍड करणार, प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये. म्हणजे जी मेन अमाऊंट होती त्यात ऍड केल्यानंतर इन ऑल एकत्र आपल्याला अमाऊंट कळेल. समजलंय. ठीक आहे. म्हणजे पी काय दिलेली आहे आपल्याला, 8,650 रुपीज. ठीक आहे. आर काय दिलेला आहे, 6%. ठीक आहे. PCPA म्हणजे पर्सेंट पर ॲनम, एका वर्षासाठी. ठीक आहे. टाइम म्हणजे 1 वर्ष आहे, 1 year. आणि आपल्याला इंटरेस्ट विचारलेला आहे किती आहे आणि अमाऊंट, टोटल अमाऊंट किती त्याला मिळेल ही विचारलेली आहे. बघा, हाऊ मच मनी, तो किती पैसे मिळवेल हे आपल्याला विचारले. सगळ्यात पहिले आपण काय करणार, इंटरेस्ट काढण्यासाठी आय अपॉन काय येईल, आय अपॉन प्रिन्सिपल अमाऊंट. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे, 8,650. ठीक आहे. आणि पर्सेंट, रेट मध्ये पर्सेंट आहे तर 6 अपॉन काय येईल, 100. कारण तो पर्सेंट मध्ये दिलेला रेट आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे. आता आपण हा 8,650 दोन्ही साईडला काय करणार, 8,650 मल्टिप्लाय बाय 8,650 इक्वल टू 6/100 मल्टिप्लाय बाय 8,650. ठीक आहे. हा 1 0 कट, हा 1 0 कट. इथे 2 0 आहेत का, नाही, म्हणून 2 नाही होणार. इथे एकच आहे म्हणून इथलाही एकच 0 कट होईल. आता हा 10 आहे आणि इथे 5 आहे. लास्ट युनिट प्लेसला काय आहे,
5 आहे, म्हणजे हे दोघं नंबर काय आहेत, 5 ने डिव्हिजिबल आहेत. तर आपण काय करणार, 5 2 जा 10, 5 1 जा किती उरले 3. हा 36 तयार झालाय. 36 च्या आधी काय येतो 35. किती नंबरला 7 जा 35, म्हणजे एक उरलं. ठीक आहे, मग काय तयार झाला 15. 5 3 जा 15. ठीक आहे, 2 1 जा 2 3 जा 6. ठीक आहे. आता मी आधी काय केलं, ह्या आणि ह्या नंबरला 5 ने केलं डिवाइड. बघा ज्या वेळेला ते क्रॉस मध्ये असतील, मल्टिप्लिकेशनला क्रॉस मध्ये असतील, म्हणजे ते एकमेकांना काय डिवाइड आहेत. मग ह्या नंबरला 10 लाही मी 5 ने डिवाइड केलं आणि ह्या नंबरलाही 5 ने डिवाइड केलं. तुम्हाला जर असं डिव्हिजन येत नसेल तर तुम्ही सरळ काय करू शकतात, 865 डिवाइड बाय 5 करू शकतात. आन्सर सेम येईल. क्लिअर आहे सगळ्यांना. मग त्याच्यानंतर खाली 2 आला आणि 6 आला. मग आपण काय केलं, 2 आणि 6 लाही 2 ने डिवाइड केलं. क्लिअर आहे. त्यानंतर आपलं फायनल आन्सर आलं 3 मल्टिप्लाय बाय 173. ही आय ची व्हॅल्यू, म्हणजेच आय ची व्हॅल्यू काय आली 519. ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट काय आला आपला 519 रुपीज. मग आता आपल्याला पुढे विचारलेलं होतं, इंटरेस्ट विचारलाय का नाही, इन ऑल एकत्र किती अमाऊंट त्याला मिळेल हे विचारलं होतं. मग एकत्र अमाऊंट आपण कशी काढतो, ए इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट. ठीक आहे, मग प्रिन्सिपल अमाऊंट काय आहे आपली 8,650 रुपीज प्लस आपला इंटरेस्ट काय आला 519. दोघांची ऍडिशन किती येईल 9,169 ही आली अमाऊंट. ठीक आहे, एवढे पैसे त्याला एकत्र वर्षाच्या शेवटी बँकेकडून मिळतील. म्हणून आपण एंड स्टेटमेंट लिहिणार, महेश गॉट 9,169 रुपीज इन ऑल ॲट द एंड ऑफ इयर. समजलंय सगळ्यांना. क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आपल्याला दिलंय, अहमद चाचा borrowed 25,000 at 12 PCPA फॉर अ इयर. एका वर्षासाठी पैसे घेतलेले आहेत 25,000. आता काही मुलांना हेच क्लिअर होत नसेल की हे पैसे घेतले किंवा दिले का जातात बँकेत. ज्या वेळेला एखादं काम करायचं असेल, छोटा बिझनेस असेल किंवा शेतात पेरायला बियाणं घ्यायचं आहे आणि शेतकऱ्याकडे पैसे नाही, मग त्यावेळेला शेतकरी काय करतात, बँकेतनं कर्ज घेतात. मग ते कर्ज असंच बँक देते का, नाही, त्याच्या बदल्यात काही अमाऊंट घेते, मग त्याला आपण व्याज म्हणतो. मग तसंच आपल्याकडे जर पैसे असतील, जमा झालेले पैसे असतील, तर ते पैसे आपण घरात ठेवले तर त्याला इंटरेस्ट मिळेल का, आपल्याला नाही मिळणार. मग अशा वेळेला बँकेत आपण पैसे ठेवतो आणि मग जेवढे पैसे ठेवलेले आहेत त्याच्या पर्टिक्युलर इंटरेस्ट, त्याच्या पर्टिक्युलर पर्सेंटने आपल्याला इंटरेस्ट मिळतो. मग हा पर्सेंट जो आहे तो प्रत्येक बँकेचा, संस्थेचा वेगवेगळा असतो. मग त्याच्यावरनच डिसाईड करतात की इथे ठेवायचे का तिथे ठेवायचे. तुम्ही घरच्यांचं मोठ्यांचं डिस्कशन ऐकलं असेल. तर म्हणून हे जे यांनी जे घेतलेलं आहे, अहमद चाचाने 25,000 रुपये घेतले, पण ते किती 12% हिशोबाने. ठीक आहे, रेट ऑफ इंटरेस्ट त्यांचा 12% होता. म्हणजे त्यांनी जे पैसे घेतलेले आहे तर ते त्यांना वर्षाच्या शेवटी 12% प्रमाणे त्यांना एक्स्ट्रा पैसे बँकेला परत करावे लागतील. मग ज्यांनी पैसे ठेवलेले असतात त्यांना ते बँक देण्यासाठी पैसे कुठून तयार होतील, तर ज्यांनी कर्ज घेतलेलं असतं त्यांच्याकडून बँक व्याज घेते आणि ज्यांनी पैसे ठेवलेले असतात त्यांना एक्स्ट्रा पैसे बँक पे करत असते. ठीक आहे, तर इथे ही जी अमाऊंट आहे, जी अमाऊंट दिली किंवा घेतली जाते त्याला आपण प्रिन्सिपल अमाऊंट म्हणतो, म्हणजे जी मेन अमाऊंट असते ती. आणि रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे पैसे दिले किंवा घेतले तर त्याच्या बदल्यात जे व्याज लावलेलं असेल, इंटरेस्ट लावलेला असेल, त्याचा हा रेट असतो. आणि टायमिंग दिलेला आहे आपल्याला 1 इयरचा, एका वर्षासाठीचा. ठीक आहे, मग त्यांनी विचारलंय की बँकेला वर्षाच्या शेवटी ते किती पैसे परत करतील. म्हणजे इथे आपल्याला आधी काय काढावं लागेल,
इंटरेस्ट काढावा लागेल. किती इंटरेस्ट झाला अमाऊंटमध्ये, हे पर्सेंट आहे. मग 25,000ला 12% म्हणजे किती रुपये झालेला आहे हे आपल्याला काढायचंय. ठीक आहे, मग आपण काय करणार, आय अपॉन प्रिन्सिपल अमाऊंट काय आहे आपली 25,000. 25,000ला किती इंटरेस्ट येईल हे काढायचंय, म्हणून खाली 25,000 येईल. आणि रेट काय आहे 12%, तो पर्सेंट आहे म्हणून इथे आला 100. आता हा 25,000 आपण दोन्ही साईडला काय करणार, 25,000 मल्टिप्लाय बाय 12 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 25,000. ठीक आहे, हे 1 जा कट झाले, हे 2 झिरोज कट, हे 2 झिरोज कट. आता बघा इथे काय आहे 12 मल्टिप्लाय बाय 250 म्हणजे इंटरेस्ट काय आला 3,000 रुपीज. ठीक आहे, हा इंटरेस्ट आला. पण आपल्याला अमाऊंट पण काढायला सांगितलेली आहे ना, ॲट द इयर ऑफ एंड किती रुपये देणार हेही विचारलेलं आहे. मग अमाऊंट कशी काढतो आपण, A इज इक्वल टू P प्लस आय. प्रिन्सिपल अमाऊंट, जी अमाऊंट दिली किंवा घेतली जाते ती किती आहे 25,000 प्लस इंटरेस्ट किती आला 3,000. ठीक आहे, म्हणजे टोटल अमाऊंट किती आली 28,000. बघा बँकेला MHचा रिटर्न किती देतील, मग 28,000 त्यांनी घेतलेले पैसे आणि त्याच्या बदल्यात त्यांना लागलेला इंटरेस्ट 3,000 रुपीज, म्हणजे टोटल 28,000 रुपीज MHचा रिटर्न करतील. मग आपण वर्डमेज स्टेटमेंट लिहिणार, MHचा विल रिटर्न 28,000 रुपीज ॲट द एंड ऑफ इयर. लास्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेलं आहे, किसनराव वॉन्टेड टू मेक अ पॉन्ड इन हिज फील्ड. शेतामध्ये तळ तयार करायचं आहे. ही बोरोड 35,250 फ्रॉम अ बँक. बँकेकडनं त्यांनी लोन घेतलेलं आहे 35,250चं. इंटरेस्ट काय आहे त्याला 6 PCPA 6%चा इंटरेस्ट आहे. मग आपल्याला विचारलेला काय आहे, हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे. आता बघा इथे फक्त आपल्याला इंटरेस्ट विचारलेला आहे, म्हणजे फक्त आय काढायचा आहे. पी काय दिलाय 35,250 रुपीज. व्हेरी गुड. रेट काय आहे 6%. इंटरेस्ट माहिती आहे का, नाही. ठीक आहे, मग इंटरेस्ट काढायला काय करणार आपण, आय अपॉन 35,250. ठीक आहे, आणि 6% आहे म्हणून खाली काय घेणार 100. आता दोन्ही साईडला आपण मल्टिप्लाय बाय 35,250. दोघी साईडला मल्टिप्लाय करणार. वनजा आणि वनजा कट होणार. हा एक 0 कट होईल, इथे एकच 0 कट होईल, कारण की इथे एकच दिलेला आहे म्हणून. आता बघा इथे हे जे अमाऊंट दिलेले आहेत हे दोघं काय इवन नंबर्स आहेत, मग आपण 2 ने डिवाइड करणार. 2 3 जा 6, 2 5 जा 10. आता इथे 5 आहे आणि इथेही 5 आहे. युनिट प्लेसला दोन्ही ठिकाणी 5 आहे, म्हणजे ते डिव्हिजिबल बाय 5 आहेत. मग आपण 5 ने डिवाइड करणार. 5 1 जा 5. 5 आता 3 छोटा आहे म्हणून आपण 35 घेणार. 5 7 जा 35. आता पुढचा नंबर 2 आहे म्हणजे 5 पेक्षा छोटा आहे, मग आपण काय घेतो 0 घेतो. मग 25 5 5 जा 25. समजले सगळ्यांना. आता वरती काय फक्त 3 मल्टिप्लाय बाय 705 ही आली आय ची व्हॅल्यू. मल्टिप्लिकेशन करून काय आलं सांगा. 3 5 जा 15. कॅरी 1. 3 0 0 आणि तो 1 1. 3 7 जा 21. ठीक आहे, म्हणजे आय ची व्हॅल्यू आली 2115. आपल्याला फक्त इंटरेस्ट विचारलेला होता. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार, किसनराव हॅव टू पे 2115 रुपीज इंटरेस्ट. क्लिअर आहे सगळ्यांना. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 35. नेक्स्ट मध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. ऑलरेडी मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
तरीच अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.